ए बाबू, काय चाललंय? कितीही धडपड खाण्यासाठी बघितली का? या करिश्माचं पिल्लू आणि बाकीचे 6 पिल्लं कुठे आहेत काय माहिती. 7 पिल्लं. अरे थांब बाबू, खाली उतर, मी खायला देते. इकडे ये. अरे ए बाबू, खाली ये. तू कुठे बसलायस? ए बाबू, भूक लागली बाबूला. बाबू कुठे खातो? ह्याच्यातच खा खा खा. बाप रे. चल ये इकडे. हे बघ, चल ये इकडे. इकडे इकडे बाबू. अरे इकडे. हे घे, चल घे. घे तू, घे रे, घे तू. श्यामामध्ये झालेला आहे. श्यामाची एंट्री. हे घे, हे घे, हे घे. तुला पण देणार. चल खा तू खाली. हा नसल खाऊन देत आगाऊ ना मुलगा. घे तू खाली खा. बाबू, आज आमचा बाबू रिक्षा खाली बसूनच खातोय बघा. करिश्माचा बेबी आहे या. आणि हा खाऊन देत नाही ना श्याम्या. खतरनाक का? खतरनाक खतरनाक श्याम्या आहे. हा बघा, मॅक्स चाललाय. बाय. आता रस्त्याला लोक येतात जात आहे ना, तर मी तुला खालीच देते ना. तुम्ही खाली आलाय तर चल ये. आता रामाची एंट्री झालेली आहे बघा. श्यामा इथे होताच आणि पिल्लू पण येत आहे. इकडे झालेली आहे श्यामाची एंट्री. श्यामा इकडे चल, इकडे चल, फरशीवर देते. तितक्यात ढोलूची पण एंट्री झालेली आहे. चला हे घे. श्यामू, श्यामू, श्यामा धर. श्याम्या, काय श्याम्या? इकडे. डोल्या, तुला पण खाली देते आता, कारण लोक येत आहेत बघा. भांडण होईल. हे घे, चल डोल्या, हे घे. ढोल्या आणि श्यामा 7 खात आहेत. इकडे हे घे श्यामा तू. आता खाली टाकण्याशिवाय पर्याय नाही, कारण लोक येत आहेत जात आहेत. पटकन खायला देऊन जाणं गरजेचं आहे. श्यामा काय आहे? तुला देते ना. एवढ्यात जायची. अगदी माझ्या आता डोळ्यामध्ये ब्रेक शिरला असता, माहिती आहे का तुला? हा हा हा. आमचा डान्सर रामा या. चिनीताई तिच्या पिल्लांची राखण बघा कशी करते. ह्या साईडला दुसरी टीम आहे. ए चुप्प बस. या साईडला दुसरी टीम आहे बघा पलीकडे. त्याच्यामुळे ही तिच्या पिल्लांचं राखण इतकं म्हणजे बारीक निरीक्षण करून, जसं मिलिटरीतली लोक कशी असतात आपण पाहतो बघा काश्मीरमध्ये, एकदम तीक्ष्ण डोळे करून बघा ह्या मॅडम. आणि चाय तिकडे, हा ब्राउनी, सगळी गँग टीम आहे यांची. ते चला. एकदा खाऊन झाले बरं का आमचं. आता ही दुसरी वेळ आहे परत टाकायचं खायला. अगोदर खायला द्यायचं आणि मग नंतर व्हिडिओ काढायचं. इकडे सगळे तारा वगैरे पडतात. ये लेलो ह्या पे आ जाओ. चला पटकन. ब्राउनी शेट, तुम्ही भरपूर खाल्ले खरं तर. तुला नाही द्यायला पाहिजे पण तरी जाऊ दे. घे, हे घे बाबू. हा वाईटी सगळ्यांचं खाणारा प्राणी आहे. अरे मम्मा लोकांना तर खाऊनच देत नाही ते. मम्मा लोकांना. थांब, मी आणते चाय तुला, अजून आणते. थांब, चाय थांब. मोठमोठ्या इमारती झालेल्या आहेत. आता ह्या लेकरांना जर इकडे जर इमारत झाली ना तर खूप कठीण आहे बाबा त्या लेकरांचं माझ्या. कारण खूपच म्हणजे ना इथली लोक आहे ना, यांना खूप त्रास देतात. चला चाय, चल तुला देणार आहे. तशी तुला खाऊन देणार नाही, त्यांना जरा लांब नेलं पाहिजे. सर मागे, त्यांना परत बेबीज होणार आहेत. चल, एवढं खायला टाकलं ना मी ह्यांना तरी त्यांचं पोट भरत नाही बघा. डॉग फूड टाकलं, भात टाकलाय, तरी यांचं पोट भरत नाही. सर मागं ब्राउनी, तुझा मालकाला सांग ना द्यायला. सर मागे. मालकाने एवढे वाढवलेत बिना कामाची पिल्लं. हे घे चाय. हे दरे. ए रॉकी, किती दिवसांनी रॉकी आज आलाय ना आमचा. हाय गे रॉकी. रॉकी या, हे घे. तू किती दिवसांनी आला बाबू. हे घे रॉकी. अरे मी तुला. हे घे रॉकी आज खूप दिवसांनी आलेला आहे. रॉकी थांब, मी तुला अजून देते हा बबडू. रॉकी दादाला मी अजून देणार आहे, कारण खूप दिवसांनी रॉकी आला आहे बघा. रॉकीची एंट्री झालेली आहे आपल्यामध्ये. रॉकी शेट खाली राहतात, येतच नव्हता एवढ्या दिवस. थांब देते पिल्लू, थांब. चलिये. चला, राणी खात आहे आणि तेवढ्यामध्ये आपल्या
जॉयदादाची एंट्री झाली. जॉयदादा हे घे. जॉयदादा हे घे रे. तेवढ्यामध्ये जॉयदादाची एंट्री झालेली आहे. बाय जॉय. काळू नाही अजून दिसत. कावळे काका पण आलेले आहेत. आणि तिकडनं त्या साईडला दंतू वाट पाहतोय पाहिजे. आणि आज दंतू 5 दिवसांनी दिसलाय. खूप दिवस झाले, कारण इथे लग्न असतात ना, त्याच्यामुळे कुठेही जाऊन बसतात आणि सापडत नाही आहेत. 5 दिवसांनी दंतू सापडलाय. इतका पटपट पटपट खाल्लं ना त्याने. मी त्याला एवढं फूड दिलेलं. 5 दिवस कुठे राहिला असेल माहिती नाही, कारण मी त्याला प्रत्येक ठिकाणी शोधत होते. पण आज स्वतःहून इथे उभा होता, कारण ह्या टायमिंगला इथे त्याला माहिती इथे लग्न असल्यामुळे ना खूप कठीण आहे लेकरांचं. मग ते कुठेही जाऊन बसतात खड्ड्यामध्ये लांब. खा तू, काही करणार नाही. त्याचं खायचं झालं, त्याचं खाऊन झालं जॉयचं. अरे ब्रूस आला, थांब जॉय तू हे खा. ब्रूस चल तुला तिकडे देते. ब्रूस जॉयने खाल्ले, तू चल तिकडे. ब्रूस त्याला त्रास नाही द्यायचा. चल पटकन, चल पटकन, चल वरती, चल वरती, वरती जा. तू खाल्ले राणी. मागे सर, मागे सर. हावरट, हावरट गुडी आहे, हावरट गुडी आमची. कृष्णा चले इकडे. किशू इकडे. तू खाल्लंय ना बाळा, खाल्लंय ना तू मागाशी. जॉय, काळूला गाडीचा आवाज आला ना, हा एवढ्या मोठमोठ्याने उड्या मारत इकडून तिकडं पळत येतो. आता एवढा मोठ्याने तो खूप जोरात बघा इकडनं पळत तिकडे जात होता त्या साईडला. काय राणी, राणी तू खाल्लंयस, त्याला त्रास नाही द्यायचा. आणि तिकडे टाकलेलं आहे, बाकीचे तिकडे खातात. हे रानू, रानू. राधा आणि मीरा सापडलेली नाही. बाबूला नसबंदीसाठी दिले, पण त्यांनी अजून सोडलेला नाही त्याला. मी ज्यावेळेस फोन करते संध्याकाळी, तर ते दादा म्हणतात उद्या फोन करतो, उद्या फोन करतो, उद्या सांगतो. आणि नक्की काय व्यवस्थित सांगत नाही आहेत. ह्या मॅडम आहेत जिमच्या. त्यांनी अशी सुंदर झाडे लावलेली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांची जिम आहे. इकडे सगळी मोठी पाठीमागच्या साईडला टेकडी आहे. आणि हा आहे आमचा काळू. राधा आणि मीराची एंट्री झालेली आहे इकडनं. इथं मुद्दाम खड्डा करून ठेवलेला आहे, लोक चालतात म्हणून. कारण आता मी निघालेले वरती टेकडीवरती 3 लेकरं आहेत आपली. तर ते दादा बोलले जाऊ नका, जर तुम्ही त्या खड्ड्यात, खूप विहिरीसारखा खोल खड्डा केलेला आहे, पडल्या तर तुम्हाला पाहायला कोणी नाही. ब्रूस मागे सर, ब्रूस मागे सर. तिला हे गे राधा. मीराला खाऊनच देत नाही. हा ब्रूस किती वेळा खातो काय माहिती आहे. ब्रूसया. आणि जिकडे आम्ही पाण्यासाठी पॉट ठेवलेत ना, तर सगळे टेकडीवरचे पॉट बेवड्यांनी तोडलेत. आता परत आणून ठेवावं लागणार आहेत पॉट. सूर्यास्त झालेला आहे. जॉय तू खाल्लं ना दादा. ए बबडू. ए यार राधा, तुम्ही त्या मीराला खाऊनच नाही देते. एवढी गरीब आहे ना ती, गरीब गाय आहे मीरा. आता ह्याने सगळं पूर्ण प्लेट